कोणतेही कॉन्ट्रावर्सी, कोणतेही टॉलरन्स, कोणतेही ऑब्जेक्शन संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. थ्रू आउट द टुर्नामेंट 3 दिवसांचा रंगारंग सोहळा आपण या स्पर्धेमध्ये पाहिला आणि 3 दिवसामध्ये खेळातलं स्टँडर्ड आपण पाहिलं, खेळातलं वैभव आपण पाहिलं आणि या खेळामधली खऱ्या अर्थानं ग्लोरी आपण पाहिली. जिथे आपण खरं तर या खेळाला एन्जॉय केलं. पाऊस नव्हता, परंतु पाऊस नसताना सुद्धा आपण धावांचा वर्षाव पाहिला. सो सर्वप्रथम या स्पर्धेला आपण जर का पाहिलं तर आई गावदेवी चषक 2026 हा दैदीप्यमान सोहळा खरं तर आई गावदेवी दारावे गाव आणि 3 युवकांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहिली. कामेश नाईक, दीपक ठाकूर, क्रिश नाईक आणि त्यांना सह आयोजकाच्या भूमिकेमध्ये समित पाटील, उन्मेष म्हात्रे आणि प्रथमेश नाईक यांनी मात्र चांगली साथ दिली. त्यामुळे या स्पर्धेची खऱ्या अर्थानं यशस्वी रूपरेषा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळाली. सो बिफोर वी विल मूव्ह फॉरवर्ड अँड रिझ्यूम द मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी, आम्ही या सर्वच घटकांचा विशेष सन्मान करू. सो सर्वप्रथम आम्ही ज्यांनी अकॉस्टिक साऊंड सिस्टेम आणि आमचा आवाज आणि आमच्या आवाजाची काळजी घेतली ते आमचे DJ गंगेश शिरवणे यांचा आम्ही विशेष सन्मान करू. सो ऑन बिहाफ ऑफ DJ अँड साऊंड सिस्टेम आय वुड लाईक टू रिक्वेस्ट समवन टू कम अँड या कोणीतरी एक या पटकन. आम्ही आयोजकांचं लक्ष वेधून घेऊ की आपणापैकी कोणीतरी एक या आणि सन्मान आपण करून घ्या. फोटोग्राफर आयफोनवाले कुठे आहेत का? एक फोटो काढा आयफोनवाले. इट डज नॉट मीन्स आय एम अंडर एस्टिमेटिंग ऑल द फोन्स. आपण मूव ऑन करत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 दिवसामध्ये ज्यांचं आपण छान असं गुणलेखन पाहिलं असे गुणवान गुणलेखक सोहिल गुरुनाथ नाईक यांचा आपण सन्मान करू. सोहिल प्लीज जॉईन विथ अस. सोहिलला आकडे फार आवडतात. सोहिल खरं तर त्याला गणिती फार आवडतं. चला आपल्या गुणवान गुणलेखकासाठी त्याच्या मेहनतीसाठी टाळ्या वाजायला काहीच हरकत नाही आहे. टोकन ऑफ ॲप्रिसिएशन ज्याला आपण म्हणतो. यानंतर आम्ही आमचे लाईव्ह स्कोर ज्यांनी छान असं चित्रीकरण या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलं थ्रू यूट्यूब ब्रॉडकास्टिंग क्रिक लाईव्ह ची टीम केतन चव्हाण ऑन बिहाफ ऑफ क्रिक लाईव्ह टीम हा सन्मान स्वीकारतील. आमचे दीपक ठाकूर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान करत असताना त्यानंतर आम्ही या स्पर्धेचे सह आयोजक समित पाटील यांना विनंती करू की समित आपण या फ्रेममध्ये तुमचंही आम्ही अभिनंदन करतोय. त्यानंतर आम्ही उन्मेष म्हात्रे यांनाही विनंती करू की उन्मेष आपण या इफ यू आर अराउंड हिअर. त्यानंतर प्रथमेश नाईक. काय सगळे लाजणारेच आहेत का? काय सगळे लाजणार आहेत? ठीक आहे, मग हरकत नाही. चला आपण थोडं पुढे जाऊया. आमचे पंच रघु आणि शुभम अंपायर्स, ज्या पंचांनी खऱ्या अर्थानं कोणतीही तक्रार न करता कोणतीही गोष्टीची खऱ्या अर्थानं तक्रार न करता या दोन्ही पंचांनी 3 दिवसामध्ये छान असं खरं तर हा रोल प्ले केला. असे आमचे गुणवान पंच रघु आणि शुभम या दोन्ही पंचांचा आम्ही सन्मान करू. पहिल्यांदा रघु येतील, त्यानंतर आमचे शुभम येतील. क्रिकेटचे चांगले खेळाडू, त्याचबरोबर ॲज अ अंपायर्स म्हणून सुद्धा त्यांची साथ त्यांची सोबत आम्हाला मिळाली. आणि त्यानंतर आम्ही करू या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेमध्ये उपस्थित आमचे मान्यवर सेक्टर 23 कराक्रिस या सोसायटीमध्ये राहणारे आणि त्याचबरोबर नागरिक सहकारी बँक लिमिटेड आणि या बँकेचे खरं तर ते चेअरमनसुद्धा आहेत मिस्टर इलियास यांना मी विनंती करू की आपण आमचा सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं. आम्ही ताईंना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते मिस्टर इलियास आज आमचे चीफ गेस्ट म्हणून ते आमच्या समवेत आहेत. आय वुड लाईक टू थँक Mr. Ilyas for your valuable time towards this tournament as a guest. दाराव्या गावाच्या वतीनं ताईंच्या वतीनं या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही तुमचा विशेष सन्मान करतोय. टाळ्या वाजायला काहीच हरकत नाही आहे. त्यांचा वेल फार महत्त्वाचा आहे. आणि जसं मात्र आम्ही मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करू तत्पूर्वी ताईंकडे आम्ही मायक्रोफोन सोपवू. फक्त शुभेच्छा
त्यानंतर मात्र स्पर्धेमध्ये युवकांचं आयोजन, युवकांचं नियोजन, युवकांचं व्यवस्थापन आणि आज युवकांची स्पर्धा यशस्वी संपन्न होताना आम्ही पाहिली. श्री आई गावदेवी चषक 2026 या भव्य रबर बॉल स्पर्धेचे आयोजक कमलेश नाईक, दीपक ठाकूर, क्रिश नाईक आणि त्यांचे सह आयोजक समित पाटील, उन्मेष म्हात्रे, प्रथमेश नाईक आणि संपूर्ण दारावे गाव मित्र परिवार, दारावे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून इथे ह्या यशवंतराव चव्हाण मैदानामध्ये 3 दिवसीय स्पर्धा इथे आयोजित झाली आणि मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते, अभिनंदन करते. तसेच ह्या स्पर्धेसाठी ज्या ज्या टीमनी इथे सहभाग घेतला त्या टीमचेही मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि सर्व त्यातील विजेती आता तुर्भेगावची टीम त्यांचेही विशेष मनपूर्वक अभिनंदन करते. आणि अशाच ह्या स्पर्धा ह्या तरुण पिढीच्या माध्यमातून यापुढेही भरो यासाठी त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. नक्कीच आज मला अभिमान वाटतो की माझ्या गावातील, माझ्या प्रभागातील, प्रभाग नंतर सर्वप्रथम या गावची सून म्हणून माझ्या गावातील ह्या तरुण पिढी ही पुढे जाताना मी बघितली आहे. आणि ज्यावेळी मी लग्न होऊन इथे आलेली त्यावेळेचं परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीत खूप फरक आहे. आज माझी मुलं, माझ्या गावातील मुलं डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्चर, पायलट, त्याच्याचप्रमाणे ॲडव्होकेट अशा विविध क्षेत्रामध्ये पुढे विविध कार्यक्षेत्रात पुढे जात असताना कोणी बिझनेसमॅन झाले तर माझ्याच डोळ्यासमोर ही वाढत असताना आणि ह्या मोठ्या मोठ्या डिग्र्या घेत असताना मलाही दारावे गावचा खूप अभिमान वाटतो की माझ्या प्रभागातील, माझ्या गावातील ही मुलं ही पुढे जात आहेत. नक्कीच त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. त्यांच्या पाठीशी मी स्वतः आणि संदीप सुतारसाहेब स्वतः त्यांच्याबरोबर त्यांच्या ह्या उज्ज्वल भविष्यासाठी कायम साथ देईन. ह्या शिक्षणाचं महत्त्व हे सर्वश्रुत आहे. आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये पुढे वाटचाल करत असताना आज आपलं शिक्षण आणि आपलं करिअर हे ध्येय ठेवून त्याचबरोबरीने आपल्याला आपलं आरोग्य जपण्यासाठी मैदानी खेळ ही तितकेच महत्त्वाचे असतात. आणि क्रिकेट हा मैदानी खेळ आपल्या संपूर्ण गावातील लोकांचा तसेच शहरी भागाचा हा महत्त्वाचा झालेला आहे. कारण फुटबॉल आणि क्रिकेट ह्या दोन्ही खेळाच्या माध्यमातून आज बऱ्याच ठिकाणी विविध स्पर्धा भरताना बघतोय. आणि क्रिकेट हा सगळ्यांचा आवडीचा विषय. मी ज्या कुटुंबातून आली त्या कुटुंबात माझे पप्पाही स्वतः त्या क्रिकेटच्या माध्यमातून आजपर्यंत खेळत आले आणि त्यामुळे हे खेळ बघताना मलाही आनंद होतो. नक्कीच आम्ही महिला म्हणून कधी मी त्या ग्राउंडवर उतरली नाही, पण नक्कीच तुम्हाला साथ देण्यासाठी त्या स्टेजवर तुमच्या बाजूला नक्कीच उभी राहण्याचा मी प्रयत्न करेन. आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उज्ज्वल यशासाठी तुम्हाला मी पुनश्च संपूर्ण सहभागी टीमला मी हार्दिक शुभेच्छा देते. आणि तसेच हे आयोजन ज्यांनी केले ते आई गावदेवी चषक 2026 या रबर बॉल स्पर्धेचे आयोजक कमलेश नाईक, दीपक ठाकूर, क्रिश नाईक आणि त्याचे सर्व संयोजक त्यांनाही मनपूर्वक मी खूप आभार मानते की अशाच पद्धतीने तुम्ही जे यंग ब्रिगेड आणि सगळ्यांना जे प्रोत्साहन देत आहे तुमच्या ह्या सामना भरून. कारण त्या माध्यमातून आज एक जे नवोदित खेळाडू आहेत त्यांनाही एक मोठं भव्य व्यासपीठ त्याच्या माध्यमातून निर्माण होत आहे. आणि हे खूप आजच्या घडीला गरजेचं आहे. जसं आम्ही महिला असताना मी महिला बालकल्याण सभापती आहे. महिला बालकल्याण सभापती असताना महिलांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं, त्या पुढं याव्या स्वयंरोजगारासाठी. महिला असतील, युवक असतील, त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून देणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीचं व्यासपीठ आज हे कोणतंही पद नसताना फक्त मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांना एक उत्कृष्ट व्यासपीठ निर्माण देण्यासाठी हे तुम्ही ज्या स्पर्धा कोणतंही पाठबळ नसताना भरवलं ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला नेहमीच नेहमी तुम्हाला सपोर्ट राहील. तुम्ही मला इथे बोलून जो मान सन्मान दिला आहे त्याबद्दलही मी तुमचे खूप खूप आभार मानते.
आणि पुनश्च सर्वांचे अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. धन्यवाद. पुन्हा एकदा मनापासून आभार. आयोजकांच्या वतीनं ताईंचा आपण पुन्हा एकदा खरं तर आभार व्यक्त करूया. आणि यानंतर आम्ही आमच्या स्पर्धेचे सर्वच आयोजक आणि त्यांचाही अट्टाहास आम्ही त्यानंतर प्रल्हाद म्हात्रे साहेबांना विनंती करू की आपण ताईंचा सन्मान करावा. आणि हा सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा ताईंना मी विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खरं तर दारावे गावाचं हे खऱ्या अर्थानं उद्याचं भविष्य सदृढ, यशस्वी आणि सुशिक्षित हातामध्ये सुपूर्त करत असताना नगरसेविका या कार्यपदावर कार्यरत असताना सलुजाताई संदीप सुतार यांचा विशेष सन्मान क्रिकेटच्या या व्यासपीठावर आपण करतोय. महिला पुढे आल्या म्हणजे खऱ्या अर्थानं उद्याचं हे भविष्य मात्र सदृढ असणारे यात शंकाच नाही आहे. त्यामुळे त्यांचा आपण विशेष सन्मान करतो. यानंतर आम्ही अतिरिक्त वेळ न घेता पुन्हा एकदा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं विशेष योगदान आम्हाला लाभलं, आम्ही महापौर सुजाताताई सूरज पाटील यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त केलं. सूरज पाटील साहेबांचा आपण आभार व्यक्त केलं. महेंद्रजी नाईक साहेब समाजसेवक दारावे गाव, संदीपजी सुतार साहेब माजी नगरसेवक दारावे गाव, उन्मेशजी म्हात्रे, त्याचबरोबर आमचे लेजेंड खेळाडू सुशांतजी नाईक, संदेशदादा पाटील, त्याचबरोबर मगाशी ज्यांनी आपल्याला खरं तर चांगली साथ दिली, योगदान दिलं ते प्रेम नाईक, त्याचबरोबर आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये जे सन्मान चिन्ह पाहिले उमेश प्रल्हाद म्हात्रे USPM लॉजिस्टिक्स चे प्रॉपरायटर, त्यांचेही आपण आभार व्यक्त करतो. आणि प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ची जी ब्रँडेड जर्सी आपण पाहिली हरिकेन ब्रँड 80 स्पोर्ट्स चे प्रॉपरायटर युवा तेजस बांदल अँड रुपेश बांदल या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून आपण करतो या बक्षीस वितरण सोहळ्याला प्रारंभ. अँड द फर्स्ट अनाउन्समेंट ऑफ द फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच गोज टू and man of the match goes to Mr. Umesh from team Turbhe. उमेश कांबळे, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या बंधूंची जोडी आपण जर का पाहिली तर चांगला खेळातलं स्टँडर्ड आपण पाहिले. उमेश, मेनी कॉंग्रॅच्युलेशन, गुड टू वॉच यू बॅक इन ॲक्शन वन्स अगेन विथ द टीम. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही राजेश दादांना विनंती करू, क्रिकेटचे लेजेंड खेळाडू, क्रिकेटचा आत्मा ज्यांनी जपला असं आम्ही नेहमी म्हणत असतो. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. एक ट्रॉफी, एक ब्रँडेड जर्सी हरिकेन स्पोर्ट्स 80 स्पोर्ट्स ब्रँडेड तेजस बांदल अँड रुपेश बांदल स्पॉन्सर्ड ही ब्रँडेड जर्सी आम्ही पुरस्कृत करतोय अलॉंग विथ अ मेमरी ऑफ दिस टुर्नामेंट, एक सन्मान चिन्ह. मेनी कॉंग्रॅच्युलेशन अँड गुड लक फॉर द नेक्स्ट जर्नी ॲज वेल. अँड करू आपण या संपूर्ण स्पर्धेला मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात. अँड द फर्स्ट अनाउन्समेंट इज बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. देर इज वन नेम ॲज अ बाउंड्री रायडर, आय फाउंड हिम, a fitness athlete, and the name is Mehboob Sheikh. Mehboob, best fielder of the tournament. I watch him hitting sixes, I watch him saving runs. डबल रोल ज्यानं केलाय असा मेहबूब शेख ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आम्ही उत्तम नाईक साहेबांना विनंती करू की आपण पुढे यावं. आपल्या पवित्र शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करू. मेहबूब, छान वाटतंय, जी मेहनत घेतली त्या मेहनतीला न्याय मिळालाय. बिकॉज अल्टिमेटली वी आर ह्युमन्स अँड ट्रॉफीज मॅटर्स. जोरदार टाळ्यांचा आवाज. षटकार चौकारी त्यानं ठोकले, धावा त्यानं वाचवल्या. टीमचा इम्पॅक्टफुल प्रभावशाली खेळाडू म्हणून त्याचा एक नाम उल्लेख करतोय. USPM लॉजिस्टिक्स स्पॉन्सर्ड best fielder of the tournament goes to Mehboob. Many congratulations. He will never talk. तो कधीच बोलत नाही. यानंतर आम्ही नेक्स्ट अनाउन्समेंट करतोय बेस्ट बॉलिंग अनालिसिस ऑफ द टुर्नामेंट. आई गावदेवी चषक 2026 रबर बॉलची स्पर्धा आणि 5 विकेट्स इन द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज नामांकन. टीमचं नाव आहे वन्स अगेन टीम जय माता दी शिरवणे आणि खेळाडूचं नाव आहे हु विल बी देर इज सागर चंद तारे. सागर सिंग तारे. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही
आम्ही हा सन्मान करण्यासाठी प्रल्हादजी म्हात्रे साहेबांना विनंती करू की आपण पुढे यावं. USPM Logistics sponsored best fielder of the tournament. Branded cooler along with the trophy goes to Team Shiravne. The name is Sagar Singh Tare. Sagar, कसं समराईज करशील? काय म्हणशील? प्रचंड मेहनत, अल्टीमेटली विजय हवा होता आणि विजय मिळाला. जीत गए, जीतने के बाद अच्छा फील होता है. क्या कहना चाहोगे? काय म्हणशील? हाउ यू समराइज? सबसे पहले तो थैंक यू मेरे टीम को, उनने मुझे बहुत सपोर्ट किया और उनकी वजह से मुझे आज ये प्राइज़ मिला और मैं चाहता हूँ कि ऐसे हम लोग खेलते रहे और ऐसे गांव का नाम आगे करते रहे. युवा टीम में हर बार इस चीज़ का हमेशा मेंशन करता हूँ कि युवकांची टीम है, टीम ऑफ यूनिटी. उसके बारे में क्या कहना चाहोगे? सच बोलूँ तो हम सब यंगस्टर ही खेलते हैं. हमारे टीम में ज़्यादा सीनियर प्लेयर्स नहीं है, बट जो भी है रोहित, सोनू भाई, प्रणीत, जो हमको लेके हाथ में चलते हैं और हमको बहुत सपोर्ट करते हैं, इसलिए हमारी टीम चल रही है और अच्छा खेल रही है. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट्स, इट्स अ कलेक्टिव्ह एफर्ट्स. आणि इथे मात्र जिंकलाय तो सागर, त्याला मिळालाय प्राइज बेस्ट बॉलर. नेक्स्ट अनाउन्समेंट इज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि हे प्राइज देण्यासाठी आम्ही खरं तर नागरिक सहकारी बँक लिमिटेड चे चेअरमॅन वी हॅव आवर चीफ गेस्ट विथ अस. आय वुड लाईक टू कॉल मिस्टर इलियास सर टू जॉइन विथ अस टू प्रेझेंट बेस्ट बॅट्समन ट्रॉफी टू दी अल्टिमेटली ज्या खेळाडूनं या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ साकारला, षटकार चौकारांची आतषबाजी केली, ज्याच्या बॅटमधनं तब्बल 105, इफ आय एम नॉट रॉंग, 105 बरोबर, 105 धावा आम्ही पाहिल्या, असा जासी 11 जासी या टीमचा द वन अँड ओनली नंबर 1 अँड द ओनली वन, ज्याला आम्ही पाहिलं ISPL या स्पर्धेमध्ये, ज्याच्याकडे आहेत या खेळातल्या 2 बाईक्स, असा उरण पूर्व विभागातील जासे गावातील कोहिनूर ऑफ उरण टेनिस बॉल क्रिकेटचा स्टार खेळाडू साईश म्हात्रे, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन साईश. साईश, विल यू टॉक थोडं? कसं थँकफुल, कसा आभार व्यक्त करशील? एक फोटो आपण काढूया पहिला. USPM लॉजिस्टिक्स स्पॉन्सर्ड ही ट्रॉफी आणि एक ब्रँडेड कूलर. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. गुड टू वॉच यू बॅक इन ॲक्शन. उरणमध्ये आम्ही जवळजवळ सीझनमधल्या अर्ध्यापेक्षा जास्त स्पर्धा कव्हर करत असतो. साईश आम्हाला फार पाहायला मिळत नाही, कारण साईश ओपनच्या क्रिकेटमध्ये थोडा एंगेज असतो. काय म्हणशील? रबर बॉलमध्ये जिंकलात, तृतीय क्रमांक आला, पण विजय एक ट्रॉफी हवी होती ती मिळाली आणि खरं तर बेस्ट बॅट्समनचा किताब मिळाला. काय म्हणशील? नवी मुंबईचं क्रिकेट थोडं वेगळं आहे. नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये धाराव्याचं क्रिकेट आणि धाराव्याचं आयोजन कसं वाटलं? पहिल्यांदा तर आयोजकांचा धन्यवाद मानेल की आम्हाला की इथं खेळण्याची संधी दिली. आणि नवी मुंबईबद्दल बोलायचं झालं तर इथं टुर्नामेंट चांगल्याच होतात. बहुतेक सगळ्या टुर्नामेंट चांगले होतात. त्यांचे नियम पण चांगले आहेत. मॅच लवकर पण चालू करतात ते. आणि बरेच दिवस झाला हारत होतो मी, जवळजवळ 10-12 एंट्र्या जास्त हरलो असेल मी रबर बॉलला. सुरुवात चॅम्पियननी झालेली, पण 10-12 जास्त टुर्नामेंट हरलो. नंतर आता नंबर लागला तर चांगलं वाटतं. चला, जिंकलं म्हणजे झोपही चांगली येईल. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पुढच्या मॅचेससाठी तुम्हाला आम्ही विजेता बनाल यासाठी आम्ही देऊ तुम्हाला शुभेच्छा. अँड नेक्स्ट अनाउन्समेंट इज, जिथे आम्ही मॅन ऑफ द सिरीजच्या अगोदर सिक्सर किंग, बापरे, सिक्सर किंग म्हणजे जास्तीत जास्त षटकार मारणारा खेळाडू. चला, आणि या रेसमध्ये देर इज ओनली नेम. साईश जसा गेलाय तसं त्याला पुन्हा यावं लागेल, कारण तो आहे या स्पर्धेचा सिक्सर किंग. साईश मात्र ठरलाय स्पर्धेचा सिक्सर किंग. साईश षटकार मारणं रबर बॉल फॉर्मॅटमध्ये खरं तर मी म्हणेन इतकं कठीण काम नाहीये, परंतु षटकार मारत असताना 4 इनिंग तो खेळला, 16 षटकार त्यानं ठोकले, म्हणजे प्रति मॅच मध्ये 4 षटकार त्यानं ठोकले, असा गुणवान खेळाडू साईशचा आपण सन्मान करतो. नेक्स्ट अनाउन्समेंट, जिथे आपण फॉर्म जेव्हा आपण प्रिंट केला होता तेव्हा आम्ही म्हणालो होतो की
मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्ही तुम्हाला LED TV देऊ. दॅट इज इक्विव्हॅलंट टू 5,000 ऑफ अ प्राईज. आणि समहाऊ आम्हाला ते मॅनेज करता आलं नाही असं आपण म्हणू. त्यामुळे मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्ही तुम्हाला देतोय रोकडा 5,000 रुपये. चालतील ना? चालतील. चला धावतील. तर मॅन ऑफ द सिरीज, मॅन हू कॉन्ट्रीब्युटेड हाऊ मेनी रन्स? सोहिल 127 runs with the bat, and he is leading run scorer of the tournament. A legendary कॅटेगरीचा खेळाडू, नवी मुंबईचं लक्ष वेधून घेणारा खेळाडू, नाव आहे अरविंद राणा सोनू. आणि तो सांगतोय मला माझ्यावरच भरोसा आहे. सोनू, प्लीज जॉईन विथ अस to collect your 5,000 cash prize and a trophy. आम्ही सलूजताई सुतार ताईंना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हे महत्त्वाचं नामांकन आपण पुरस्कृत करावं. या खेळाडूसाठी टाळ्या वाजायला काहीच हरकत नाहीये. तो आला, तो खेळला आणि त्यानं जिंकून घेतलं सारं. असा खेळाडू नाव आहे अरविंद राणा. अरविंदशी आपण थोडीशी चर्चा करू. अरविंदची दहशत, त्याची हुकूमत, त्याचं डॉमिनन्स आणि त्याचं वर्चस्व, त्याचा दबदबा. विच लँग्वेज यू प्रिफर विथ? मराठी, हिंदी, इंग्रजी? गावली येते आमची? जरा शिरवण्याला आल्यावर गावली आली पाहिजे थोडी तरी. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. काय म्हणशील, कसं वाटलं जिंकलात? आणि शिरवणे या टीम सोबत तुझं मागच्या वर्षी पदार्पण झालं. कशी टीम आहे आणि कशी आमच्या गाववाल्यांमध्ये कॉम्बिनेशन तुझं जमलं आणि आता तू या टीमला लीड करतोस? मगाशी खरं तर एका खेळाडूनं सांगितलं सागरने की अरविंद सोबत खेळायची एक वेगळी मजा आहे. तो लीड करतोस, तो गोलंदाजही करत असताना विकेटच्या मागे राहून तू लीड करतोस आणि जिंकलात सुद्धा. मागच्या 2 वर्षामधला या टीमचा प्रवास फार छान आहे. ग्राफ वरती चढतं आणि आताही जिंकलात. कसं वाटतं आणि काय समराईज करशील? नाही, टीम तर तशी चांगलीच आहे. आता नवीन लहान म्हणजे ते आता ते यंगस्टर्स आहे. ते आता म्हणजे जेवढा जास्त ते प्रॅक्टिस करेल, जेवढा जास्त ते मॅच खेळेल, त्यांना तसं म्हणजे जास्त हे होईल. तर चांगली टीम आहे. थोडा एफर्ट टाकून होईल. तुला मॅन ऑफ द सिरीज ची खरं तर ट्रॉफी मिळाली, त्याबद्दल काय सांगशील? तुझा खेळ चांगला राहिला. काही मॅचेस हातातून निष्ठत होत्या, तेव्हा तुझा खेळ चांगला झाला. खेळातला स्टँडर्ड तू मेंटेन केलंस. आणि एक युवकांसोबत खेळताना त्यांच्यासोबत कॉम्बिनेशन करणं हे तितकं सोपं नाही आहे, तरीही ते फार छान झालं. आणि म्हणूनच क्रिकेट हा एक कलेक्टिव्ह खेळ आहे, जिथे युवा आणि टॅलेंट दोन्ही, युवा आणि एक्सपिरियन्स असं कॉम्बिनेशन असताना खरं तर या टीमची आता चर्चा संपूर्ण नवी मुंबईमध्ये होती आहे. नाही, टीम तर तशी चांगलीच आहे. आणि क्रिकेट कसं आहे, एकचा गेम नाही आहे. ते पूर्ण 11 म्हणजे खेळूनच तुम्ही ते विन करतात. तर ते त्यांचे स्टार्ट आहे. आता जास्त ते म्हणजे हे प्रॅक्टिस करून जास्त हे होईल ना, तेव्हा सर्व होईल. शुभेच्छा देऊया आपण पुढच्या वाटचालीसाठी आणि करू आपण इन्व्हाइट. थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट गोज टू अ कॅश प्राइज ऑफ 10,000. टीम आहे उरण या विभागातील जासे 11 जासे टू कलेक्टिव्ह प्राइज. आम्ही प्रल्हाद म्हात्रे साहेबांना विनंती करू आणि त्याचबरोबर आम्ही उन्मेष म्हात्रे दादांना विनंती करू की आपण संयुक्त असते ही ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत करायची आहे. सर्वांनी या 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 तुम्ही या फ्रेम मध्ये. सईश, सर्वांनी या प्लीज जॉईन विथ अस फॉर अ वेलकम फोटो. चला फोटोग्राफीसाठी एक या कोणीतरी. कॅमेरा द्या माझ्याकडे, मोबाईल द्या, मोबाईल. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. टाळ्या वाजायला काहीच हरकत नाही. पाहुणा संघ जे आले, ज्यांना चांगला खेळातलं समर्पण दाखवलं. जासी ज्या गावाला क्रिकेटचा इतिहास आहे, त्या खेळानं खरं तर सर्वांची मने जिंकली. तृतीय क्रमांक गोज टू जासी 11 जासी. आणि कुमार 11 तुर्बे हे चॅम्पियन बनले. खरं तर द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं. ते जय माता दी. आणि द्वितीय क्रमांक पुरस्कृत करण्यासाठी आम्ही समित पाटील, क्रिश नाईक, दीपक ठाकूर आणि आमचे कामेश नाईक हे मात्र पुरस्कृत करतील. त्याचबरोबर आमचे प्रथमेश प्लीज जॉईन विथ अस इन अ फ्रेम. सेकंड प्राइज गोज टू
टीम जय माता दी 11 टीम शिरवणे. सेकंड प्राइज अमोल पवार भाऊंनी प्रस्थापित केलेला संघ. सर्वांनी या, पटापट या, भरभर या. जिन्मय जोशी, मेहबूब शेख, रोहित, अमित दादा या, अरविंद राणा, सागर, चला यानंतर आम्ही मेनी कॉंग्रॅच्युलेशन. कॅश प्राइज ओवर 20,000 अँड अ ट्रॉफी. मानाचा करंडक 20,000 कॅश प्राइज. या फ्रेम मध्ये स्पर्धेचे दमदार आयोजक दीपक ठाकूर, क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू. स्पर्धेमधून त्यांचं व्यवस्थापन आम्ही पाहिलं. या फ्रेम मध्ये आपण क्रिशला पाहतोय, स्वप्नीलला आपण पाहतोय, आमचे समित यांना आम्ही पाहतोय. सर्वांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी. टाळ्यांचा आवाज या टीमसाठी. क्रिकेटचा खेळ विजेते ठरले रनर अप टीम. कॅश प्राइज ऑफ 20,000 अँड अ ट्रॉफी. त्यानंतर आम्ही चॅम्पियन टीमला इन्व्हाइट करू. खरंच ज्याच्या मुखातून जे आपला गोडवाणी ऐकायला मिळाले असे नितेश भोईर यांचा सत्कार उन्मेष मध्ये करतील. खरंच धारावीगाव प्रेम करणारे नितेश भोईर यांचा सत्कार हे नक्कीच व्हायला पाहिजे आणि तो आम्ही करणार. चला आणि पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. सर्व घटकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि बिफोर मुव्हिंग फॉरवर्ड शेवटचा सन्मान आणि शेवटचं विजेत्यांचं सिलेब्रेशन. टीमचं नाव आहे कुमार 11 तुर्भे. अ कॅश प्राइज ऑफ 30,000 अँड अ ट्रॉफी. आई गावदेवी चषक 2026 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये दमदार परफॉर्मन्स या टीमचा आपण पाहिला. ती टीम बेलापूरच्या खुल्या गटामधील स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिली, परंतु त्यांचे जवळजवळ 5 ते 6 खेळाडू भूषण पाटील, नमित पाटील, त्याचबरोबर अभि शिंदे, हेमंत असे खेळाडू नसताना सुद्धा हा संघ मैदानामध्ये उतरला. जिगरदाना दाखवली, हार त्यांनी मानली नाही. त्यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. टीम कुमार 11 तुर्भे विजेता, चॅम्पियन ऑफ गावदेवी ट्रॉफी 2026. सन्माननीय विद्यमान नगरसेविका सलुजाताई सुतार आणि आमचे सर्व सन्माननीय अतिथी यांच्या शुभ हस्ते आपण हा शेवटचा सन्मान केला. आणि इथे